माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचे हार्दिक हार्दिक स्वागत। सध्या आमच्या इकडं मराठवाड्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण आहे आणि असं वातावरण आहे की कधी पण पाऊस सुरू होऊ शकतो। असं आभाळ आलेलं इकडं पहा। आणि कापसाच्या प्लॉटच्या शेजारी आज आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे आणि व्हिडिओ दोन विषयावर आहे। एक विषय आहे 3.5 फूट रॉडचा आणि एक विषय आहे हंगामी लाईन। याची ओळख आपण पावसाळ्यात सुद्धा कसं करू शकतो आणि उन्हाळ्यात त्याची ओळख आपण कशी करू शकतो। तर हा दोन विषय आज व्हिडिओमध्ये राहतील। व्हिडिओ 10-15 मिनिटाचा होऊ शकतो। आज जरी पावसाळ्यात हा विषय जरी शेतकऱ्याला किंवा पाणी शोधकाला जरी आवडत नसला तरी हा विषय खूप कामाचा आहे। आणि काही पाणी शोधकाला जर आवडत नसेल तर चॅनलवर एंट्री करायची गरज नाही आणि व्हिडिओ पाहायची गरज नाही, रॉंग कमेंट करायची गरज नाही, कारण मी भूजलवर नेहमी अभ्यास करीत असतो आणि त्याच्यातून काहीतरी शोधायचा प्रयत्न करीत असतो। आणि हर एक शेतकरी किंवा शेतीवाला किंवा पाणी शोधक हाच प्रयत्न असतो। कोणाला काही सापडू शकतं, कोणाला नाही बी सापडू शकतो, कोणाचे प्रयोग फेल बी जाऊ शकतात, कोणाचे सक्सेस बी होऊ शकतात। तर दुसऱ्याला विरोध न करता आपण त्याला सपोर्ट करायचा प्रयत्न करायला पाहिजे असं माझं मत आहे। तर व्हिडिओला सुरुवात करतो। माझ्याकडून काही दिवसापूर्वी किंवा 4-5 महिन्यापूर्वी काही 3.5 फुटावर पॉईंट फेल गेले होते, स्वतःचा सुद्धा गेलता आणि तो हंगामी लाईनवर त्याचा फटका बसलेला आहे। त्या माझ्या बोरला सध्या कमीत कमी 2.5 इंचभर पाणी पाऊस पडल्यानंतर 40 फुटावरची लाईन चालू झाल्यानंतर त्याला आलेलं आहे सध्या। तर ही नुकसान समजा ती नुकसान नाही आहे, समजा आपले 20,000 रुपये गेले तर तो बोर कधी बी आपले जर सीजनमध्ये चालायची गॅरंटी तर आहे त्याला खूप। त्याच्यामध्ये मोटर टाकून पाहू आपण आता पाऊस काळ संपल्यानंतर किंवा काही टाईम भेटल्यानंतर। तर त्याची हंगामी लाईनवर जर फटका बसला उन्हाळ्यात तर त्याची काही नुकसान नाही आहे। त्याला पाईप तसंच ठेवायला पाहिजे आपण। हंगामीमध्ये जे आपले पैसे गेलेले तेवढं पाणी आपल्याला ते देऊन टाकणार आहे, कारण कधी कधी आपल्याला 1 मोटरीची 2 मोटरीची 3 मोटरीची बी आवश्यकता असते। गावाच्या पाण्याच्या टायमाला लाईनीचे फॉल्ट झाल्यामुळे एक संगत जर आपल्याकडे मोटर जर असल्या तर आपण लवकरात लवकर काही क्षेत्र भिजवू शकतो। त्याच्यामुळे हंगामी लाईनवर जर फटका बसला तर ते फायद्याचंच होऊ शकतं। तर तो एक विषय आहे। आणि 3.5 फुटावर काय फॉल्ट होते आणि आता ते फॉल्ट नाही होणार आणि बरोबर पाण्याचीच लाईन 3.5 फूट रॉड दाखविणार, याच्याविषयी आजचा व्हिडिओ आहे। आणि 3.5 फूट मी वापरायचं आणखीन एक कारण हे बी आहे तिसरं, की हे जर असे जमिनीवर टेकले तर ती पाण्याची लाईन असू का कोरडी लाईन असू तर ते असे आकर्षित होतात पहिल्यापासून मला। तर त्याचा फायदा आता सध्याच्या कंडिशनमध्ये आपण पाऊस काळ संपल्यानंतर खाली न बसता कोणत्या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त पाणी असू शकतं। इथं एक हंगामी क्रॉस आहे, म्हणजे सगळ्या लाईनी वरच्याच आहेत आणि उन्हाळ्यात बंद पडणारे आहेत, असा एक क्रॉस आहे। त्याच्याकडं हा सध्या रॉडीकडं पहा, त्याला जर मनातच विचारलं आपण पाणी कोणत्या साईडला आहे तर ते असं आकर्षित होतं। इकडं पहा, असं धरलं तर नाही होत, परंतु पाणी कोणत्या साईडला आहे म्हणल्याबरोबर तो असा पाण्याच्या आणि दुसरा रॉड इकडं असं जमिनीवर टाकावा लागतो तर तो आकर्षित होतो। त्याच्यासाठी हा रॉड मला पहिल्याने पण खूप आवडत होता, परंतु कोरडी लाईन आणि पाण्याची लाईन याच्यामधला फरक मधल्या काळात ह्या रॉडने मला दाखविलं नाही। परंतु आता ह्या रॉडवर तर आहेच, आणखी बी रॉड आहे आपले। तुम्हाला व्हिडिओमध्ये जे मित्र माझे व्हिडिओ नेहमी बघतात त्यांना माहिती आहे आपल्याकडे दुसरे छोटे पण रॉड आहेत, त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण कोरडी लाईन आणि पाण्याची लाईन हा विषय क्लिअर केलेला आहे। परंतु जे जर माझे मित्र
3.5 फुटावर जर पाणी बघत असतील तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ चांगला होऊ शकतो. नवीन जे खूप मोठे तज्ज्ञ आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही, त्यांना काही गरज बी नाही पाहिजे. परंतु जे छोटे माझे आहेत मित्र, ते 10-20 का लोक असत नाही माझे, परंतु त्यांना याचा फायदा होऊ शकतो. तर पाण्याच्या लाईनीकडं चला. इथं एक पाण्याची लाईन आहे आणि याची सर्वात अगोदरची जी पद्धत आहे अशी बोटामध्ये धरायची आणि ह्या लेवलला असे रॉड धरायचे इकडं पहा, आणि अंगठ्यावर ज्यादा जोर द्यायचा आहे. आणि रॉड आणखी तुम्हाला ती पद्धत दाखवायच्या अगोदर सांगतो, रॉड माझ्याकडून जास्त आणखीन फॉल्ट व्हायचं कारण हे होतं की याच्या अगोदर मी जे रॉड वापरला होता लोखंडी, तो चपट्या प्रकारचा होता. आणि आता जो मी रॉड आणलेला आहे हा गोल साईजचा, एकदम गोल आणि 6 mm आहे. इकडं पहा, तर याने फॉल्ट होण्याची शक्यता थोडी कमी आहे. तर ही पद्धत कोरडी लाईन बी दाखवू शकते किंवा पाण्याची लाईन बी दाखवू शकते. इकडं पहा, ही पद्धत पाण्याच्या लाईनवर गेल्यावर रॉड अशी मागत थांबतात आणि पुढं येते येऊ शकत नाही. आणि थोडं फार तरी पुढे याचा जर प्रयत्न करीत असला तर असा अंदाज धरायचा की याच्यामध्ये उन्हाळ्यात थोडंफार पाणी कमी होऊ शकतं. आणि इथे परत एक कोरडी लाईन आहे. इकडे पहा, कोरड्या लाईनवर काय होतं, इकडे पहा, कोरड्या लाईनवर 3.5 फुटाने असं पाठीमागं तर जातात, परंतु लगेच असं आणखीन समोरच्या दिशेने जे आपण सरच्या पोझिशनमध्ये रॉड धरले होते आणि एकदम कोरडी जर असली लाईन तर डायरेक्ट गुणाकारच्या चिन्हासारखं होतं. आणि पाणी जर त्याच्यातून थोडं वाहत असलं तर अशा प्रकारे होतं. पण ही डायरेक्टच कोरडी लाईन. इकडे पहा, कोरडी लाईन म्हणजे ती कोरडी पाईपलाईन आहे डायरेक्ट. मला पाईपलाईनवरचा बी अभ्यास आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला पाईपलाईन दाखवली आहे. इकडे पहा, मागं गेले परंतु आणखीन ती डायरेक्ट कोरडी असल्यामुळं पुढं रॉड क्रॉस झाले. ही झाली एक पद्धत. आता याच्यामध्ये समजा पाण्याची लाईन आणि कोरड्याची लाईन, कोरडी लाईन ही तुम्हाला समजायचा मी प्रयत्न केला. आणखीन 3.5 फुटावर जर आपण मूठ असं दाबून आणि जर असं जर धरलं अशा पद्धतीने, इकडे पहा, तरी 3.5 फूट रॉड ती कोरडी लाईन त्यांनी दाखविली. परंतु आपण एका साईडनं बघितली. आपण जर दोन्ही साईडनं जर चेक करायचा प्रयत्न केला तर ती दाखवित नाही. मग हे असं मुठीत धरून जर दुसऱ्या साईडनं आपण धरलं दाखवित नाही, याचा अर्थ ती कोरडी लाईन. आणि पाण्याची लाईन मी तुम्हाला दाखवितो. इथं दोन्ही साईडनं आपण त्याला चेक करू. इकडे पहा, मुठीमध्ये धरून अंगठ्याने असं पुढं लावलेलं. इकडे पहा, ही झाली एक साईड. दुसरी साईड दाखवायचा ते प्रयत्न करते, म्हणजे ते दाखवू राहील. इकडे पहा, डबल दाखवतो तुम्ही. पाणी पाहताना जर आपला विचार करण्याची शक्ती जर दुसरीकडे जर गेली तर याच्यामध्ये चूक होण्याची शक्यता राहते. आता थोडंसं माझं विचार दुसरी साईडला गेल्यामुळं काहीतरी चूक दाखवण्याचा रोड प्रयत्न करीत होता. त्याच्यामुळं मी पुन्हा शांत होऊन हीच लाईन दोन्ही साईडनं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन. इकडे पहा, ह्या साईडने एकदा
कारण व्हिडिओचा पुढचा सुद्धा विचार करावा लागतो, काही त्याच्यात विचार आल्यामुळं फॉल्ट होऊ शकतो. परंतु आपण जेव्हा रिअल पाणी बघतो तर आपली पाण्याकडेच नजर पाहिजे. इकडे बघा दोन्ही साईडनं दाखवायला पाहिजे. आणखीन हे 2 दाखवले मी प्रोग्राम, आणि तिसरा आणखीन ही पाण्याची लाईन इकडे पहा. असं जर धरलं आपण 3 बोटांनी ह्या बँडजवळ असे आणि वरच्या लेवल एकदम, तर पाण्यावर असे रॉड क्रॉस होतात आणि असेच राहतात. आणि कोरडी लाईन जर असली तर इकडे बघा रॉड आतमध्ये येऊन लगेच बाहेरच्या दिशेने जातात. ही झाली 3 फरक. आणि चौथा एक फरक, रॉड अशा पद्धतीने धरायचे, रॉड एकदम खाली धरायचे आणि अंगठा जरी या रॉडला असा लावला तरी चालतो. आणि असं जर आपण केलो तर कोरडी लाईन लागत नाही आपल्याला. 3.5 फुटावर सुद्धा असं खाली धरायचं आणि अंगठा याला लावायचा आणि पाण्याची लाईन नुसती लागते. इकडे बघा आणखीन बी 1-2 प्रयोग आहे, परंतु ते मी व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही. आता समजा हे पाणी किती आहे हे सुद्धा आपण असं धरून ह्या रॉडला असं विचारल्यानंतर हा रॉड हालचाल करतो. इकडे पहा 1.5 इंच पाणी, हे रॉड ओपन झालं. इकडे पहा 1.25-2 इंच पाणी लॉक झाला, 1.5 दाखविला. तर 3.5 वर अशा पद्धतीने सुद्धा आपण पाणी बघू शकतो. आणि 3.5चं तुम्हाला जे सांगितलं की पाणी कोणत्या साईडला आहे, तर तो लवकर आपल्याला खाली, आता छोट्या रॉडवर आपण असं दुसरा रॉड टेकू शकत नाही खाली, त्याच्यामुळं हा प्रयोग नुसता 3.5नच मला सक्सेस करता येऊ शकतो. तर येणाऱ्या काळात छोटे रॉड आणि 3.5 फुटी रॉड ह्या दोन्ही रॉडवर आणि परत आणखीन ह्या रॉडला जर मी मोटरसायकलीची जी चावी आहे हे जर तोंडात टाकून जर पाहिली तर नुसतं पाणीच कळतं. त्याच्यामुळं 3.5 फुटावर आणखीन ह्या मोटरसायकलीची चावीचं सुद्धा मी दाखवीन तुम्हाला तोंडात टाकल्यानंतर. आता ही पाण्याची लाईन दाखवली, आपण कोरडी लाईन बघू काय करतो. कोरडी लाईन दाखवून नाही राहिलं तर याचा अर्थ 3.5 फुटावर आपण कमीत कमी 4-5 प्रयोग नवीन काढल्यामुळं हे सुद्धा पानवी दाखविण्यास आपल्याला मदत करणार आहेत. आणि याच्याविषयी आणखीन जर कोणाला काही 3.5 विषयी जर विचार असलं तर मला कॉल करू शकता. आणि माझा हा व्हिडिओ एक अभ्यास चालू आहे याच्यासाठी आहेत, नाही तर एखाद्या पाणी शोधकाने असं नाही म्हणून हे याच्यात काय मजा आहे, हे काय प्रयोग आहे का, तसं काही नाही. कोणी बी प्रयोग करू शकतो, काही बी प्रयोग करू शकतो. आणि याच्यात काय खरं काय खोटं, कोणाला हा प्रयोग जमू शकतो, कोणाला नाही जमू शकतो. तर एक जे 3.5 विषय मी काही प्रॉब्लेम होते ते सॉल्व केले, ते मी दाखवले. आता हंगामी लाईन आणि पाण्याची लाईन याच्यासाठी आपल्याकडे काय प्रयोग आहे, तर एक नारळाचा प्रयोग आहे, पण मी नारळ आणायचा आज विसरलेलो आहे. त्याच्यामुळं हे जो हंगामी लाईनचा जो प्रयोग आहे हा आपण छोट्या रॉडवर बी करू शकतो, 3.5 फुटावर बी करू शकतो. तर आपल्याला इथं आडवी बोर आहेत आपल्या विहिरीचे, आणि विहिरीला सध्या फुल पाणी आलेलं आहे. 1-1.25 इंच वाहतो आणि 1-अर्धा-पाऊण इंच वाहतो असे, परंतु हे हंगामीच आहेत. आणि इथून एक आपल्याला पावसाळ्याच्या आधीपासून एक लाईन इथून त्या आपलं जे पॉईंट काढलेला आहे त्याच्याकडे जाणारी एक लाईन आहे इथं, ती दाखवत होती.
तर याच्यातला आणि ह्या हंगामी सध्याचे पाणी याच्यात आपण फरक कसा ओळखू शकतो, त्याच्यामुळं आपल्याला कमीत कमी आपण जर या खांद्याच्या शेतात जर पॉईंट काढला आणि त्याच्या लाईनी जर पूर्ण जर हंगामी असल्या तर त्याला थोडा डाऊट म्हणून आपण सांगू शकतो की जास्त ऊस वगैरे घेऊ नका तुम्ही, 1 वर्षी कमीत कमी कांदा गहू घेऊन बघा, मग पुढच्या वर्षीपासून तुम्ही कोणतं बी पीक घेऊ शकता. त्याच्यासाठी हा प्रयोग उपयोगी पडू शकतो. तर सर्वात अगोदर आपण या लाईनी बघू. इकडं बघा 3.5 ह्या दाखविल्या आणि हे पाणी आहे हे तर आपण सिद्ध कशाने करू, समजा त्याला दोन्हीकडून चेक करू शकतो आपण ह्या लाईनीला. आता इकून मी चेक केलं, दाखविलं, इकडे बघा इकून बी दाखविले आणि इकून दोन्हीकून जर दाखवून, आता मी इंचासाठी 2 प्रयोग करीत असतो. एक डायरेक्ट असं रॉड एकदम जवळ धरून जर असे सरळ झाले समजा तर ते 1 इंचभर पाणी असू शकतं. परंतु हा प्रयोग हंगामी लाईन कोरडी जरी असली तरी दाखवायचा प्रयत्न करीत असतो. आणि दुसरा माझा डायरेक्ट जे प्रयोग आहे तो फेल माझ्याकडून जात नाही. मी डायरेक्ट जर विचारलं लाईनीला, ही लाईन 1.5 इंच आहे का, तर रॉड आतमध्ये येतात 1.25 पर्यंत ही लाईन दाखवू राहिली. माझा हे प्रयोग माझ्या हिशोबाने माझ्याकडून फेल जात नाही. मी विचारल्यानंतर त्याच्याविषयी बी लोक मला फोन करून तुम्ही विचारू शकता का, मग तुम्हाला रॉड कसं काय सांगतो त्याच्याविषयी मी तुम्हाला सविस्तर सांगू शकतो. तर हा 1.25 आहे आणि हा अर्धा पाऊण आहे. आणि इथं उन्हाळ्यातच हे पाणी 2 इंचच्या मला वर दाखवत होतं. इकडे पहा, आता सध्या तर ते 3 इंचपर्यंत झालेलं आहे आणि ही 12 महिने चालणारी लाईन आहे. तर याच्यात आणि त्याच्यात काय फरक होऊ शकतो, तर आपला पुन्हा एक लोखंडी असा रॉड घ्यायचा आहे आणि राईट लाईनवर असा ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपले कोणते का रॉड असत नाही, छोटे मोठे कोणते बी. आणि मी सुद्धा मधल्या 4-5 महिन्यात 3.5ला विरोध केला होता, कारण त्याच्यामधले मला फॉल्ट सापडत नव्हते. परंतु आमचे एक मित्र आहे, आदरणीय नवले साहेब, कारकीन, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर त्यांच्याकडून फोनवर बोलणं झाल्यानंतर मला असं कळलं की त्यांना काही 3.5 फुटावर प्रॉब्लेम नाही आणि त्यांना मी भेटसुद्धा दिली. आणि त्याच्यानंतरच हे रॉड तयार केले मी. आणि म्हणलं आपण बी 3.5 विषयी काही जे प्रॉब्लेम असतील तर ते नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न करू. जर आपले खरंच जर इच्छुक जे 3.5 फुटावरचे लोक असतील तर ते आपल्याला जरूर सपोर्ट करतील. त्याचे जे विरोधात असतील तर ते जवळ नाही यायची. तर ही झाली इथं एक लाईन. आणि इकडं पहा, लोखंडचं रॉड ठेवल्यानंतर ही पाण्याची 12 महिने चालणारी लाईन आहे. याला आपण कसं जरी धरलं तरीही दाखविणार. आणि या हंगामी लाईनवर जर आपण रॉड ठेवला हा लोखंडी, तर मला कमीत कमी ते दाखवित नाही. इकडे बघा, असं कोणाला होऊ शकतं, कोणाला नाही होऊ शकत, पण मला 12 महिने हंगामी लाईन हे सध्या दाखवून राहिलेलं रॉड हे मी आणखी पुढच्या लाईन ही थोडी त्याच्यापेक्षा मोठी आहे, त्याच्यावर बी ठेवला रॉड ठेवलेला आहे आणि रॉड दाखवत नाही. इकडे बघा, असं जरी गेलो तरी दाखवत नाही. आणि याच्या थोडं लांब जर आपण गेलो तर ते दाखवीन. तर आणखीन एक नारळावर याचा प्रयोग सापडलेला आहे, हंगामी लाईन आणि
पाण्याची लाईन. मी व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळं थांबतो आणि परत आणखीन व्हिडिओ काढायचा प्रयत्न करील आणि हंगामी लाईन आणि पाण्याची लाईन याच्यामधला फरक तुम्हाला समजायचा प्रयत्न करील. आणि परत एकदा सांगतो, असं जर एखाद्या माणसाला नाही झालं तर त्याने असं नाही समजायचं का हा प्रयोग खोटा आहे. कोणता बी प्रयोग सगळ्याला शूट होत नाही. त्याच्यामुळं काही हसायची बसायची दातं दाखवायची काही गरज नाही. तुम्हाला जर जमत असलं तर त्याच्यावर अभ्यास करा आणि कधीकधी दुसऱ्याच्या बी प्रयोगाला जर आपल्याला आवडत असला तर त्याला बी शिवकाराची शक्ती आपल्या शरीरात राहून द्या. का नुसतं लोकाला हसायसाठी लोकांचे व्हिडिओ बघत जाऊ नका. जे लोक अभ्यास करत आहेत, जर त्याचा खरंच जर प्रयोग चांगला जर असला, आपल्याला जरी शूट करीत नसला तर त्याच्या विरोधात कुठं दात दाखवायची गरज नाही. आणि माझ्या हे जे आजचा व्हिडिओ ज्या ज्या लोकांनी पाहिला त्यांचे सगळ्याचे खूप खूप धन्यवाद.